अनैशा वाहन चालक कामगार संगठन की ओर से 30 दिसंबर को निषेध आंदोलन रैली निकाली जाएगी। इस संदर्भ में पत्रकार परिषद में जानकारी दी गई। अनैशा वाहन चालक कामगार संगठन की ओर से 30 दिसंबर शनिवार को दोपहर करीब 12 बजे चंद्रपुर के गांधी चौक के डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके पुतले से तो जिलाधिकारी कार्यालय चंद्रपुर तक निषेध आंदोलन रैली का आयोजन किया गया है। इस संदर्भ में आयोजित पत्र परिषद में अनैशा वाहन चालक कामगार संगठन के संस्थापक अध्यक्ष सूरज उपरे ने जानकारी दी। देशाचे गृहमंत्री अमित शाहजी यांनी आता हिट अँड रन हा कायदा पारित करण्यात आलेला आहे यांच्याकडनं। तर या कायदा आम्हाला हिट अँड रन म्हणजे अचानक झालेला अपघात, त्यामध्ये ज्याच्या हातून अपघात होतो त्या वाहन चालक त्या अपघातग्रस्त व्यक्तीला दवाखान्यापर्यंत पोहोचवणे किंवा पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचवणे हे अनिवार्य आहे। असं न केल्यास 10 वर्ष कारावास किंवा 2 ते 10 लाख रुपयापर्यंत त्यांना जुर्माना आणि 10 वर्ष कारावास असा हिट अँड रन कायद्याचा अर्थ आहे। तर 10 वर्ष कारावास जेव्हा होणार ड्रायव्हरांना, तेव्हा त्यांच्या परिवाराचं काय आणि ऍक्सिडेंटला जबाबदार हा ड्रायव्हर बांधवच नसतो। तर या कायद्यावर काहीतरी सुधारणा करून, या कायदा पारित न करता सुधारणा करून काही दुसरा कायदा निर्माण करावा किंवा या कायदा रद्द करण्यात यावा। काही दुसरं विचार करून कायदा वाहन चालकासाठी सुद्धा काढावा। जेव्हा वाहन चालकाच्या हाताने अपघात होतो तेव्हा पब्लिक त्याला बेदम मारहाण करतात, त्या लोकांसुद्धासाठी कायदा पारित करण्यात यावा, कठोर अशी कायदा पारित करण्यात यावा। आणि मी असं बोलतो की वाहन चालकांची जर गलती असणार, नशेले पदार्थ सेवन करून त्यांच्या हातनं जर ऍक्सिडेंट होत असणार, तशा व्यक्तींना कठोर कारवाई करायला काही हरकत नाही, ते मला मान्य आहे। परंतु ज्याचा काही एक दोष नसतो त्याच्यावर जर हा कायदा पारित झाला तर हे आम्हाला मान्य नाही। आम्ही याच्या विरुद्ध आक्षेप उचलू आणि आम्ही या कायद्याचा जाहीर निषेध करतो। आणि 30 तारखेला चंद्रपूर येथे आम्ही निषेध रॅली पण ठेवलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर। सर्व ड्रायव्हर बांधवांना विनंती करतो या रॅलीमध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा आणि पत्रकार बांधवांना बी सुद्धा त्यांच्याकडनं सुद्धा अपेक्षा करतो। वंचित घटकांना त्यांनी नेहमी न्याय द्यायचं काम करतात। आमच्या सुद्धा मागणीला त्यांनी वारंवार अपडेट घेत राहावं आणि आमची सुद्धा मागणी त्यांनी जे आहे ते सरकारपर्यंत पोहोचवावी अशी आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळवून द्यावा अशी त्यांना सुद्धा मी विनंती करतो।